सर्वांचं स्वागत आहे या ऑनलाईन लाईव्ह क्लासमध्ये. आज आपलं फोकस राहणार आहे आपल्या इयत्ता 7वीचं जे चॅप्टर नंबर 15 आहे, मटेरियल्स वी यूज इन अवर डेली लाईफ. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये काही मटेरियल्स आपण यूज करतो. तुम्हाला मागच्या चित्रावरून लक्षात असेल, टूथब्रश आहे, टूथपेस्ट आहे, ऑइल आहे, किंवा काही साबण आहे, किंवा काही बाकीच्या गोष्टी आहेत जे जनरल आपण सगळेजण वापरतो. आता एक गोष्ट तुम्हाला मी मागच्या वर्षीच्या इयत्तेमधली समजून सांगतो की मटेरियल्स आर मेड अप ऑफ मॅटर. मटेरियल्स जे बनलेले असतात ते मॅटरपासून बनलेले आहेत. आणि मॅटरबद्दलच आपण मागच्या पाठामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्याची डेफिनेशन पाहिली, त्याच्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. या सगळ्या गोष्टी आपल्या त्याच्यामध्ये झालेल्या आहेत. आता विषय असा आहे की हे जे मॅटर आहे, जे मटेरियल्स फॉर्म करते, या मटेरियल्सवर आजचं हे प्रकरण जे आहे ते आपला राहणार आहे. आणि आज आपला राहणार आहे हा प्रथम भाग. तर चला सुरुवात करूया आपल्या प्रकरणाची, मटेरियल्स वी यूज यापासून. तर याच्यापूर्वी तुमच्यासमोर लेट्स रिकॉल अंतर्गत तुम्हाला काही प्रश्न तुम्हाला दिसून राहिलेले आहेत. 2 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. यातला पहिला प्रश्न असा आहे की व्हॉट इज मीन बाय नॅचरल अँड मॅनमेड मटेरियल्स. Means materials can be classified into 2 types. Some materials are natural and some are man-made. Natural means जे निसर्गामध्ये आढळतात and man-made means जे मनुष्य बनवतो. याचं जर उत्तम तुम्हाला उदाहरण जर सांगतो म्हटलं मी, तर मिल्क जे आहे हे मिल्क नॅचरल मटेरियल आहे, नॅचरल सबस्टन्स आहे तो. बट आईस्क्रीम जे आहे हे मनुष्याने बनवलेलं आहे, हे निसर्गामध्ये सापडत नाही. म्हणजे असे प्रत्येक भरपूर गोष्टी आपल्या याच्यामध्ये येतात की ज्या निसर्गामध्ये नाही आहेत, पण त्या मनुष्य निसर्गातल्या वस्तूच वापरून बनवतो अधिक उपयुक्त. त्यांना म्हणतो आपण मॅनमेड मटेरियल्स. मग तुम्हाला नॅचरल मटेरियल म्हणजे काय आणि मॅनमेड मटेरियल म्हणजे काय, ही गोष्ट आता तुमच्या लक्षामध्ये आली असेल. आपण या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. नॅचरल मटेरियल्स कोणाला म्हणायचं? नॅचरल मटेरियल्सची व्याख्या जर सांगतो म्हटलं तर ती अशी होते, द मटेरियल्स दॅट आर अवेलेबल इन नेचर आर कॉल्ड नॅचरल मटेरियल. जे निसर्गामध्ये उपलब्ध आहेत ते नॅचरल मटेरियल्स आहेत. वूड असो, राईट, आयर्न असो, कॉपर असो, हे निसर्गामध्ये उपलब्ध आहेत. दॅट इज वाय दे आर कॉल्ड ॲज नॅचरल मटेरियल्स. त्याचे मॅनमेड मटेरियलचं व्याख्या काय सांगता येईल आपल्याला? न्यू सबस्टन्स प्रोड्यूस बाय द केमिकल प्रोसेसिंग ऑफ नॅचरली अवेलेबल सबस्टन्स. निसर्गामधलाच अवेलेबल सबस्टन्स असतो, पण त्याच्यापासून बनवलेला असतो हा मॅनमेड मटेरियल. त्याला काय म्हणतो? मॅनमेड मटेरियल म्हणतो त्याला. त्याच्यावर केमिकल प्रोसेस ज्या आहेत त्या केलेल्या असतात, त्याच्यावर केलेल्या असतात केमिकल प्रोसेसेस, त्याच्यामध्ये केलेले आहेत. एक मिनिट. थोडंसं डिस्टर्ब झालं असेल तुम्हाला, पण क्षमस्व. ठीक आहे, आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सेट आहेत माझ्या. मग तुम्हाला काय करायचं, हे आपण मागच्या वेळेस आपण बघितलं होतं. नॅचरल मटेरियल आणि मॅनमेड मटेरियल्स याच्या डेफिनेशन वगैरे जे आहेत ते आपण या प्रश्नाचं उत्तर दिलं. तुम्हाला काय करायचं आहे, साधं तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लिहिण्याचा जे आहे ते प्रयत्न करायचा. आता पुढचा दुसरा प्रश्न आपण बघू. मेक अ लिस्ट ऑफ नॅचरल अँड मॅनमेड सबस्टन्सेस अराउंड यू सी. तुम्हाला यादी बनवायची आहे. लेट्स रिकॉल अंतर्गत हा प्रश्न आहे, त्याच्यामुळे याचा अर्थ काय होतो की हा मागच्या वर्षीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. मेक अ लिस्ट ऑफ नॅचरल अँड मॅनमेड सबस्टन्स यू सी अराउंड अस. आता असं जरुरी नाही की या प्रश्नाचं उत्तर मी जसं देणार आहे तसंच तुम्ही लिहिलं पाहिजे, परंतु तुम्हाला एक कल्पना यावी आणि तुमचं एक म्हणजे हे व्हावं म्हणून तुम्हाला याचं उत्तर मी तुम्हाला देतो. नॅचरल सबस्टन्स अराउंड अस कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये? वॉटर, मिल्क, कॉटन, वूड, रॉक, क्ले, मेटल, वूल, नीम, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, टर्मरिक अँड लॅटेक्स.
वॉटर तुम्हाला माहीत आहे, मिल्क, कॉटन म्हणजे कापूस, वूड म्हणजे लाकूड, क्ले म्हणजे चिकन माती, रॉक म्हणजे खडक, मेटल म्हणजे सर्व प्रकारचे धातू, कॉपर आले, सगळे आले, गोल्ड आले, त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे आले, ऊल, लोकर, नीम, नंतर फ्रूट आहे, नंतर व्हेजिटेबल्स आहे, भाजीपाला, टर्मरिक म्हणजे हळद आहे, आणि लॅटेक्स म्हणजे रबर आहे. मागच्या इयत्तेमध्ये आपण पाहिलं की लॅटेक्स म्हणजे रबरापासून जे आहे ते आर्टिफिशियल रबर कसं बनवल्या जाते. आणि मॅनमेडमध्ये कोणकोणते येतील? जॅम्स आहेत, टूथपेस्ट आहेत, ऑइनमेंट्स म्हणजे मलम, नेल म्हणजे काय खिळे, नेल पॉलिश आहे ते आपल्या आपल्या नखाला लावण्याची पॉलिश, लोशन आहे, नंतर ब्रेड आहे, नंतर कर्ड म्हणजे दही आहे. हे सबस्टन्स जे आहेत सगळेचे सगळे जे आहेत ते मॅनमेड सबस्टन्स आहेत, बिकॉज देअर आर सम केमिकल प्रोसेस इन्वॉल्ड इन मेकिंग इन दॅट सबस्टन्स. हे पदार्थ बनत असताना काही केमिकल क्रिया ज्या आहेत त्या वापराव्या लागल्या म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? मॅनमेड सबस्टन्स. या दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं आहे जे तुमचं मागच्या वर्षीच्यावर आधारित होतं. आता आपण या प्रकरणामध्ये काही नॅचरल सबस्टन्स म्हणजे काही मटेरियल्स आपण पाहणार आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला लिहायचं आहे. आता याच्यानंतरचा जो या प्रकरणामध्ये आपण मॅनमेड सबस्टन्स जे आहेत ते कशा प्रकारे बनतात अशा 3 सबस्टन्सचा आपण यावर्षी विचार करणार आहे. एक आहे टूथपेस्ट कशी मॅन्युफॅक्चर होते, त्यानंतर टूथपेस्ट म्हणजे टूथपेस्ट काम कशी करते नेमकी, म्हणजे डेली यूजमध्ये आहेत त्यामुळे मी तुम्हाला सांगतो टूथपेस्ट आहे. त्याच्यानंतर पुढचा सबस्टन्स जो आहे तो आहे याच्यामध्ये डिटर्जंट, म्हणजे जे आपण सोप आहेत, साबण किंवा डिटर्जंट्स आहेत जेही आपण डेली यूजसाठी वापरतो. आणि सिमेंट आहे. हे सिमेंट जे आहेत हे 3 मॅनमेड सबस्टन्स आहेत. आणि हे कसे बनतात, कसे वर्क करतात, म्हणजे याचा अर्थ काय? टूथपेस्ट तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, पण टूथपेस्ट नेमकी दात स्वच्छ का करते? या प्रश्नांचं उत्तर आपण या प्रकरणामध्ये घेण्याचा जो आहे तो प्रयत्न करणार आहे. मग या प्रकरणाचा फोकस राहणार आहे या 3 सबस्टन्सवर. त्याच्यापैकी पहिली आहे टूथपेस्ट. ही कशा प्रकारे बनवली जाते, कसं त्याचं वर्किंग चालते ही गोष्ट आपण बघणार. त्यानंतर सोप आहे, त्याच्यामध्ये डिटर्जंट आहे, साबण आहे, काही डिटर्जंट म्हणजे मराठीत त्याचा अपमार्जक असं समजून येऊ, पण आपण त्याचा अर्थ असं लक्षात घेऊ, ते व्हील आहे, रीनची पावडर आहे, निरमा पावडर आहे, त्याला आपण डिटर्जंट म्हणतो. ती कशी म्हणजे बनते, तिचा यूज काय आहे, ती कोणती ॲक्शन करते की कपडे स्वच्छ होतात, साध्या पाण्यानं कपडे का स्वच्छ होत नाही, या सगळ्यांचं उत्तर आपण या प्रकरणामध्ये देणार. आणि तिसरा आहे तो सिमेंट. तिसरा जो आहे तो सिमेंट आहे. सिमेंट हे सगळ्यांना माहीत आहे. हे 3 सबस्टन्स जे आहेत, जे मॅनमेड सबस्टन्स आहेत, त्यांच्याबद्दलची विस्तृत माहिती जी आहे ती आपण या प्रकरणामध्ये बघणार. आपण बघणार आहे टूथपेस्ट, आपण बघणार आहे सोप अँड डिटर्जंट, आणि आपण बघणार आहे सिमेंट. या 3 गोष्टी आपण बघणार आहोत. तर आता चालू करा. आजच्या भागामध्ये आपण टूथपेस्ट काय आहे, मॅनमेड मटेरियलमधलं टूथपेस्ट काय आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. अत्यंत सोपं आहे, ते फारसं काही नाही आहे. आता या प्रश्नाचं उत्तर देण्याच्यासाठी आपण कॅन यू टेलच्या अंतर्गत हे 2 प्रश्न विचारलेले आहेत. कॅन यू टेलच्या अंतर्गत हे 2 प्रश्न. विच सबस्टन्स वेअर यूज्ड अर्लियर फॉर क्लिनिंग टीथ. आता आजकालच्या म्हणजे टूथपेस्ट निघून काही काळ झालेला आहे, पण मनुष्य जो आहे तो हजारो वर्षापासून पृथ्वीवर आहे. मग तो दात घासण्यासाठी कोणाचा वापर करत होता? या सगळ्या गोष्टींचा आपण आपल्या आजीला आबाला जर विचारलं तर त्यांच्या लहानपणी जे आहेत ते काही नैसर्गिक सबस्टन्स जे आहेत त्यांचा वापर जे आहेत ते दात घासण्यासाठी करत होते. व्हॉट डू यूज टुडे टू क्लीन अवर टीथ. आणि आजकाल आपण काय वापरतो, म्हणजे जुन्या जमान्यामध्ये काय करत होतो आपण, कशानं दात घासत होतो, आणि आजच्या जमान्यामध्ये आपण कशानं दात घासतो, या दोन्ही प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आता देणार. म्हणजे तुम्हाला टूथपेस्ट काय आहे ते गोष्ट समजून येईल. मग पहिला प्रश्न आपण बघू. विच सबस्टन्स वेअर यूज्ड अर्लियर फॉर क्लिनिंग टीथ. काही प्रॉब्लेम नाही, प्रश्न आणि त्याचं येणारं उत्तर तुम्हाला आता लिहायचं आहे. त्याचं उत्तर बघा हे असं आहे. द सबस्टन्स विच वेअर यूज्ड अर्लियर फॉर क्लिनिंग टीथ वेअर नीम ट्विग्स. निंबाच्या काळ्याचं दातून म्हणतो आपण त्याला. ॲश टूथ पावडर,
म्हणजे राखेच्या साहाय्याने बी लोक दात घासत होते. पोमॅग्रेट रिंड म्हणजे हे जे साल आहे डाळिंबाची साल तिचंही राख म्हणजे चुरा करून तिच्या साहाय्याने बी दात घासत होते. हे जुन्या काळचे लोक जे आहेत ते वापरत होते. आणि बाबडी हे गोष्टी वापरत होते. नीम ट्विग्स आहेत, नंतर ॲश टूथ पावडर आहे, पोमॅग्रेट रिंड आहे, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये वापरत होत्या. प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आता आपण बघणार आहे. व्हॉट डू यू यूज टुडे फॉर क्लीन अवर टीथ? आजकाल आपण कोणते पदार्थ वापरतो? त्याच्यामध्ये आपण काय काय वापरतो? टुडे वी यूज अ व्हरायटी ऑफ टूथपेस्ट अँड टूथ पावडर टू क्लीन अवर टीथ. वेगवेगळ्या प्रकारच्या पेस्ट वापरतो आपण आणि टूथ पावडर वापरतो. पावडर आणि पेस्ट दोन्ही स्वरूपाचं आपण जेल्स जे आहेत ते दात घासण्यासाठी आपण वापरतो. याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. आता दात घासण्याबद्दलच या टूथपेस्टबद्दलचा इतिहास मी तुम्हाला थोडासा समजून सांगणार. इन द पिरियड टू 500 BC म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 500 वर्षा अगोदर इन द कंट्री सच ॲज चायना, ग्रीस, रोम, टूथपेस्ट वॉज मेड बाय मिक्सिंग द पावडर ऑफ बोन्स अँड शेल्स. तुम्हाला नेहमी माहीत आहे की हमेशा आरोप होतो या टूथपेस्टवर की याच्यामध्ये हाडाचा चुरा वापरलेला आहे. ही गोष्ट आपण पूर्णतः नकारू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे आणि कॅल्शियमचा मुख्य सोर्स जो आहे तो हड्ड्या असतातच. त्याच्यामध्ये हे नाही आहे. इन द पिरियड टू 500 BC येशू ख्रिस्ता जन्माच्या 500 वर्षा अगोदर चीनमध्ये, ग्रीसमध्ये, रोममध्ये टूथपेस्ट वापरल्या जात होती. आणि ती कशापासून बनली होती? बोन्स आणि शेल्स. बोन्स म्हणजे काय? हाडे. आणि शेल्स म्हणजे काय? ते आपण म्हणतो, आता त्याला मला त्याचा अर्थ नाही म्हणजे मराठीमध्ये समजणार, पण मोती ज्याच्यामध्ये असतो, शिंपला आपण शिंपला म्हणू त्याला. हे शिंपल्याच्या चुऱ्यापासून जे आहेत ते टूथपेस्ट जे आहे ते बनवल्या जात होती. टूथपेस्ट ऑफ विच सोप वॉज इंडिग्रेंट केम इन टू यूज इन द 19th century. म्हणजे ज्याच्यामध्ये साबण म्हणजे सोप वापरलेला आहे, साबण वापरलेला आहे, ज्याच्यामध्ये घासल्यानं फेस येतो, अशा प्रकारची जी टूथपेस्ट आहे ती 19व्या शतकामध्ये बनवल्या गेली. 19व्या शतकामध्ये प्रथम बनवल्या गेली. झागवाला टूथपेस्ट म्हणतो ना आपल्याला. कसा टूथपेस्ट पाहिजे? झागवाला टूथपेस्ट पाहिजे. म्हणजे टूथपेस्ट असे जर असेल की ज्याच्यातून फेस येणार नसेल तर आपल्याला असं वाटतच नाही की आपले दात स्वच्छ झाले म्हणून. लॅटर टूथपेस्ट वॉज मेड युजिंग चॉक लाईक मटेरियल. नंतर खडूसारख्या याच्यापासून ती टूथपेस्ट जी आहे ती बनवल्या गेली. द फर्स्ट कमर्शियल टूथपेस्ट वॉज मेड बाय द कोलगेट कंपनी. म्हणजे आजही कोलगेट कंपनी टूथपेस्ट जे आहे ते बनवते. आणि याच कंपनीनं सर्वप्रथम टूथपेस्ट जी आहे ती बनवली होती इन न्यूयॉर्क सिटी इन 1873. 1873मध्ये कोलगेट कंपनीने जी आहे ती टूथपेस्ट बनवली आहे. आणि तेव्हापासून त्याचा वापर जो आहे तो त्या विदेशामध्ये होता. मग इंग्रजांच्या सोबतच हे ज्यावेळेस टूथपेस्ट आपल्या भारतामध्ये आली, मग त्यांना त्यांचं टूथपेस्टला सेल करणं होतं. तोपर्यंत भारतीय हे असे निंबाच्या काड्या, राख वगैरेनं दात घासत होते. मग त्यांनी सांगितलं की यांनी घासा, ब्रशनी घासा. आणि लोकांचे दात मग त्या घिसण्याचं प्रमाण बी झालं, कारण प्रॉपर पद्धतीनं आपण टूथब्रश जे आहे ते यूज करत नाही. त्याच्यामुळे आपले दातही घसण्याचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये होते, कारण आपण प्रॉपर पद्धतीनं यूजच करत नाही टूथपेस्ट आणि टूथब्रश जे आहे ते. तर असो, थोडक्यात हा टूथपेस्टचा जो आहे तो इतिहास मी तुमच्यासमोर मांडला. मग त्यांनी सांगितलं की भारतीय लोक जे मीठ वापरतात, ते निंबाचा काळा नीम वापरतात, म्हणजे बबूळ वापरतात. हे कसं आहे, अडाणीपणाचं लक्षण आहे. आणि आजच ॲडव्हर्टाईजमध्ये आपण पाहतो की आपके टूथ में नीम है, आपके टूथ में नमक है. म्हणजे शेवटी भारतीय गोष्टींचाच वापर जे आहे या टूथपेस्टच्या मध्ये करण्यात आलेला आहे. बबूलची टूथपेस्ट बाबडीपासूनच बनवलेली असते, बरोबर आहे की नाही? म्हणजे याच गोष्टींचा आपण ज्या गोष्टी वापरत होतो त्याच आता टूथपेस्टच्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर येऊन उभ्या राहिलेल्या आहेत. पुढचा पाहू आपण. आता हे काम कशी करते टूथपेस्ट ते पाहू. द प्रिन्सिपल इंडिग्रेंट ऑफ द टूथपेस्ट इज अ कॅल्शियम कार्बोनेट. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट हा त्याच्यातला मुख्य घटक आहे. कॅल्शियम कार्बोनेट शिवाय टूथपेस्ट बनत नाही. अँड कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट.
म्हणजे हे इंडिग्रेंट दाखवलेलं आहे. कॅल्शियम कार्बोनेट आहे, कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट आहे. आता हे काय नेमकं काम करतात? दे रिमूव्ह द डर्ट ऑन द टीथ. दातावर असलेले जे घाण आहे ते काढण्याचं काम जे आहे ते कॅल्शियम कार्बोनेट करते, कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट जे आहे ते करते. दीज इंडिग्रेट्स ऑल्सो पॉलिश द टीथ. आणि दातांना घासण्याचं सुद्धा काम पॉलिश करण्याचं काम सुद्धा करते. अ सर्टन प्रपोर्शन ऑफ द फ्लोराईड इन द टूथपेस्ट हेल्प्स टू प्रिव्हेंट द टूथ डिके. या टूथपेस्टच्या आतमध्ये काय असतो? फ्लोराईड नावाचा केमिकल वापरलेलं असते, म्हणजे एक एलिमेंट असतो. तो काय करतो? दात सडण्यापासून वाचवतो. फ्लोराईड इज एसेन्शियल फॉर द स्ट्रेंथनिंग ऑफ द बोन्स अँड एनॅमल कवरिंग द टीथ. आपल्या दाताचं जे आवरण आहे, एनॅमल म्हणतात त्याला प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करते? फ्लोराईड हे काम करते. अशा प्रकारे टूथपेस्ट जे आहे ते काम करते. तुम्हाला काय करायचं? हा तक्ता जो माझ्या मागे दिसते, टूथपेस्ट अंतर्गत हेडिंग टाकायचं, टूथपेस्ट आणि इंडिग्रेंट्स इन द टूथपेस्ट आणि त्यांचे फंक्शन्स तुम्हाला या तक्त्यामध्ये जसा तक्ता दिसतो तसा तुम्हाला तो लिहायचा आहे. जसं कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट आणि फ्लोराईड. कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेटचं काम काय आहे? रिमूव्ह द डर्ट ऑन द टीथ अँड these इंडिग्रेंट्स ऑल्सो पॉलिश द टीथ. पॉलिश करण्याचं कामसुद्धा करतात. आणि फ्लोराईडचं काम काय आहे? हेल्प्स टू प्रिव्हेंट टूथ डिके, एसेन्शियल फॉर स्ट्रेंथनिंग बोन्स अँड एनॅमल कवरिंग ऑफ द टीथ. या गोष्टींसाठी त्याचा वापर केला जातो. हा तक्ता जो आहे तुम्हाला लिहायचा आहे. आता यावर आधारित फाइंड आउट अंतर्गत 2 प्रश्न तुम्हाला दिलेले आहे. तुमचं पुस्तक तुमच्या बुद्धीला कसं चालना देते त्याचं उत्तम उदाहरण आहे. फाइंड आउट म्हणजे शोधा, आणि शोधण्यासाठी कोण सर्वात चांगला आहे? गूगल आहे. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणारच आहे, पण हेच प्रश्नाचं उत्तर तुम्ही गूगलवरही शोधण्याचा प्रयत्न करा. पहिला याच्यातला प्रश्न आहे, व्हॉट इज द सोर्स ऑफ द फ्लोराईड इन द टूथपेस्ट ऑर टूथ पावडर. टूथपेस्ट किंवा टूथ पावडरमध्ये जे फ्लोराईड आहे याचा सोर्स कोणता आहे? हे या प्रश्नाचं उत्तर मी देतो तुम्हाला. पहिल्या प्रश्नाचं त्याचं उत्तर असं आहे, द मोस्ट कॉमन सोर्स ऑफ फ्लोराईड इन द टूथपेस्ट इज सोडियम फ्लोराईड. सोडियम फ्लोराईड जे आहे ते टूथपेस्टमध्ये वापरल्या जाते. प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा, उत्तर लिहायचं. या अंतर्गत दुसरा प्रश्न आपल्याला विचारला होता, नोट डाऊन ऑल द इन्फॉर्मेशन गिवन ऑन द टूथ पावडर टूथपेस्ट कंटेनर ऑन द कार्टन अँड डिस्कस. आता हा ऑब्झर्वेशनचा प्रश्न आहे. तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये टूथपेस्ट येते, त्या टूथपेस्टला एक पॉकेट येते. आपलं काम आहे की टूथपेस्ट वापरायची असली की टूथपेस्टच्या पाकिटमधलं ते टूथपेस्ट काढायचं, पाकिट फेकून द्यायचं आणि दात घासायचे. कधीच कोणीतरी टूथपेस्टच्या मागच्या पृष्ठावर नेमकं काय सूचना लिहिलेल्या असतात त्या तुम्हाला ज्या आहेत त्या माहीत नसतात. तुम्हाला ह्याही सूचना आता मी सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला त्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. या प्रश्नाचं उत्तर आपण यामध्ये देऊ. हां, ठीक आहे. मग आता यासाठी काय करायचं? हा मी तुम्हाला एक कोलगेटचाच भाग आणलेला आहे. टूथपेस्टचं पॅकेट आहे हे फोडलं. आता या दुसऱ्या प्रश्नाच्या अंतर्गत आता जे स्क्रीनवर येणार आहे त्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत, लक्षात घ्यायचं. पण तुम्हाला प्रत्यक्ष जाणवा म्हणून प्रॅक्टिकलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला हे मी दाखवून राहिलो. ॲक्च्युअल मी तुम्हाला फक्त लिहून दिलेलं असतं, परंतु टूथपेस्टच्या पाकिटावर खरोखर या सूचना आहेत की मी काही मनाचं लावत आहे. यासाठी तुम्हाला टूथपेस्टचं पाकिटच माझ्या मागे जे आहे ते तुम्हाला दाखवतं. आणि आपण आता याच्यावरच्या सूचना पाहू. त्यातली पहिली सूचना असते याच्यामध्ये काय कंटेंट आहे. आता मला कल्पना आहे की ते मागच्या गोष्टीचं जे आहे ते तुम्हाला बरोबर दिसत नसेल, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या घरची टूथपेस्टही खोलायची आणि त्याच्यावर हे दिसते का ते पाहायचं. थोडंसं वेगळ्या स्वरूपात मांडलेलं असेल पण जवळपास ते हेच आहे. ॲक्टिव्ह इंडिग्रेंट म्हणजे याच्यामध्ये कोणकोणते घटक आहे बघा काय लिहिलेलं आहे. फ्लोरीनचा सोर्स लिहिलेला आहे सोडियम फ्लोराईड आणि त्याचं पर्सेंटेज किती आहे? 0.24%. त्याच्यामध्ये कंसामध्ये लिहिलेलं आहे 0.15 विथ फ्लोराईड आयन, म्हणजे 15% त्याच्यामध्ये जो आहे, म्हणजे 0.24% मधल्या याच्यामध्ये 15% जो आहे तो फ्लोराईडचा आयन आहे.
त्याचं कामही दिलेलं आहे, अँटी कॅव्हिटी, दाताच्या ॲनिमलचं संरक्षण करण्यासाठी. आणि त्याचा यूज पण दिलेला आहे, हेल्प प्रोटेक्ट अगेन्स्ट कॅव्हिटीज. तुम्हाला ह्या जो ॲक्टिव्ह इंडिग्रेंट, पर्पज आणि यूज तुम्हाला या प्रश्नाच्या अंतर्गत लिहायचं आहे. कोलगेटचं पाकिट नाही चिटकवलं तरी चालते, पण तुमच्या घरचं टूथपेस्टचं पाकिट जरूर तुम्ही फोडा. आणि हे असं दिसते काय, असं सरळ दिसणार नाही. आता मी हे टूथपेस्ट वापरली, याच्यावर हे असं होतं, तुमच्या याच्यावर थोडंसं वेगळं असेल, पण जवळपास अशा प्रकारचं त्याच्यामध्ये सापडते. आणखी काय गोष्ट आहे जे महत्त्वाची आहे, जे आपण कधीच वाचत नाही, वॉर्निंग. कारण वॉर्निंग आपल्याला माहीतच नाही आहे. आपल्याला माहीत आहे मार्केटमधून आणलं म्हणजे वापरणं. कितीतरी तुमच्यापैकी तुम्ही बघा बरं, किती जणांनी तुमच्यापैकी वॉर्निंग त्याच्यावरची वापरली. पहिली वॉर्निंग दिलेली असते, कीप आउट द रीच ऑफ द चिल्ड्रेन अंडर 6 इयर ऑफ एज. ज्यांचं वय 6 वर्षाच्यापेक्षा कमी आहे अशा मुलांच्या पासून टूथपेस्ट दूर ठेवा. म्हणजे याचा अर्थ आपल्या घरातल्या 6 वर्षाच्या आतचा जर मुलगा जर टूथपेस्ट खात असेल तर ही गोष्ट कशी आहे, घातक आहे, लक्षात घ्यायचं. इफ मोर दॅन यूज फॉर ब्रशिंग इज ॲक्सिडेंटली सॉलोड, गेट द मेडिकल हेल्प ऑर कॉन्टॅक्ट अ पॉयझन कंट्रोल सेंटर राईट अवे. दुसरी सूचना महत्त्वाची, जर का दात घासत असताना चुकून जर तुम्ही ते खाऊन टाकलं असेल, लक्षात घ्यायचं, टूथपेस्टने फक्त तोंडामध्ये दात घासून गुळणा करून फेकून द्यायचा आहे. थोड्याशा प्रमाणामध्ये गेलं तरी चालते, पण वॉर्निंग काय दिलेली आहे, ह्याची पेस्ट खाण्याची नाही. म्हणजे सरळ पेस्ट घ्यायची आणि दात न घासता खाऊन टाकायची नाही, बिकॉज इट कॅन बी डेंजरस. म्हणजे त्यांनी कोणाला दिलेली आहे इन्फॉर्मेशन, पॉयझन कंट्रोल सेंटर राईट अवे, जिथं विष काढल्या जाते अशा दवाखान्यामध्ये भरती व्हा. ही वॉर्निंग आहे. पण आपल्याला माहीत होती का, आपल्याला फक्त एवढं माहीत आहे की बाईनं सांगितलं, ॲडव्हर्टाईज पाहिली, क्लोजअप से याने खूप क्लोज शेव होती आहे, आणि आपण चाललो दात घासायसाठी. वॉर्निंगही वाचत जा, लक्षात घ्यायचं. वॉर्निंग की दिलेली आहे, ही वॉर्निंगसुद्धा तुम्हाला त्याच्या खाली लिहायची आहे. म्हणजे वरचं ते तुम्हाला दाखवलं, त्याच्या खाली तुम्हाला वॉर्निंग तुम्हाला दिली, हे सुद्धा तुम्हाला लिहायची आहे. आता पुढच्या गोष्टी आहे, कशी वापरावी, डायरेक्शन. मुलांनी कशी वापरावी, मोठ्या लोकांनी कशी वापरावी, 2 वर्षाच्या आतील मुलांनी 6 महिन्यापर्यंत मुलांना डायरेक्ट नाहीच म्हटलेलं आहे त्यांनी. पण चिल्ड्रन अंडर 2 इयर्स कसं वापराय बघा. ब्रश टीथ थॉरोली, प्रिफरेबली आफ्टर ईच मील or at least twice a day or as directed by the dentist or physician. सकाळी उठल्यानंतर बी दात घासायचे आणि जेवणानंतरही दात घासले पाहिजे, किंवा कमीत कमी दिवसातून सकाळ आणि एकदा, म्हणजे सकाळी आणि रात्री झोपण्याच्या पूर्वी दात घासले पाहिजे, किंवा तुमचे डॉक्टर जसे सजेस्ट करतील त्याच्यानुसार तुम्ही काम केलं पाहिजे. हे सांगितलेली आहे सूचना ॲडल्टसाठी. जी सूचना दिली होती, जी आपण वाचत नाही. चिल्ड्रन्स फ्रॉम 2 to 6 इयर, 2 ते 6 वर्षाच्या मुलांनी टूथपेस्ट कशी वापरावी. यूज ओनली पी साईज अमाऊंट अँड सुपरवाइज चाइल्ड्स ब्रशिंग अँड रिन्सिंग. पहा, 2 ते 6 वर्षाच्या मुलांना काय सांगितलं, पी साईज म्हणजे वाटाण्या एवढी, हरभऱ्या एवढी टूथपेस्ट घ्यायची. आपण फसकन खूप मोठ्या प्रमाणात, कारण आपल्याला दात घासायचे असतात ना, त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणामध्ये घेतो. ॲक्च्युअल आपली ही चूक आहे, बरोबर. आपण काय 2 ते 6 वर्षाच्या मुलांनी पी साईज म्हणजे वाटाण्या एवढी, हरभऱ्या एवढी वापरली पाहिजे. अंडर सुपरविजन ऑफ द ॲडल्ट, मोठ्यांच्या लक्षामध्ये आणून देऊन ते तिथं उपस्थित पाहिजे. टू मिनिमाइज द सॉलिंग, त्यांनी ते खाऊन टाकू नये, म्हणून मोठ्यांनी त्याच्यावर सोबत हजर राहायचं. तर बघा तुम्ही वापरता का ते. चिल्ड्रन अंडर 2 इयर्स, आस्क अ डेंटिस्ट ऑर फिजिशियन, तुमच्या डॉक्टरला विचारा. कंपनीचं काही घेणं देणं नाही, तुम्ही वापरा किंवा नका वापरू, त्यांचं काही घेणं देणं नाही. हे डायरेक्शन यूज केलेलं आहे. हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी स्क्रीनशॉट घ्यायच्या. मी मान्य करतो की हे मोठं उत्तर होईल, पण ऑब्झर्वेशन अंतर्गत तुम्हाला ते नोंदवायचं आहे. असं तुम्ही नोंदवलेली आवश्यकता नाही. तुमच्या घरातली टूथब्रश पेस्टही तुम्ही घेतली, पाकिट जर फोडलं, त्याच्यावर अशा प्रकारच्या ज्या सूचना असतात त्याही तुम्हाला अशा प्रकारे लिहायच्या आहेत. तर तुमच्या
मुद्दा जो आहे तो लक्षात आला असेल. आणि या ठिकाणी आपला जो आहे पहिला भाग जो आहे तो या ठिकाणी संपला. पुढच्या भागामध्ये आपण विचार करणार आहे एका नव्या मॅनमेड मटेरियलचा आणि ज्याचं नाव राहणार आहे काय, डिटर्जंट. डिटर्जंट म्हणजे कपडे धुणे, त्याची प्रक्रिया कशी केली जाते ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार. तोपर्यंत बाय बाय. दात घासत राहा आणि काळजी घ्या स्वतःची. आणि वॉर्निंग वाचत राहा. प्रत्येक आपल्या घरातल्या आलेल्यावर लक्ष ठेवत जा की त्याच्यावर वॉर्निंग वगैरे काय दिलेली आहे. तोपर्यंत बाय बाय.